एफडी वरती कमी व्याज का मिळतो किंवा पोस्टातही कमी व्याज मिळतं, पीपीएफ मध्ये कमी व्याज मिळतं, मग म्युच्युअल फंडासारखे किंवा म्युच्युअल फंड इक्विटी सारखे रिटर्न्स हे एफडी पीपीएफ अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये का मिळत नाहीत? याचं कारण म्हणजे आपण एफडी जेव्हा करतो तेव्हा रिस्क घेत नाही. आपण पीपीएफ मध्ये जेव्हा पैसे टाकतो तेव्हा आपण रिस्क घेत नाही. नाण्याची दुसरी बाजू, तुमचे एफडीचे पैसे हे बँक वापरतात. कशासाठी? लेंडिंग. त्याला म्हणतात फ्रॅक्शनल बँकिंग. म्हणजे काय की मी जर बँकेत 100 रुपये ठेवले तर कायद्याने बँकेला हा अधिकार आहे की ते 1000 रुपयाचं लोन पुढे देऊ शकतात. मी जेव्हा बँकेत पैसे ठेवतो, मला सेव्हिंग बँकमध्ये 2.5-3% बँक देते, एफडी केली तर 6-7% देते. मात्र त्याच्या 10 पट पैसे बँक 8-9-10% पुढे लोन देते. आता इमॅजिन करा, तुमच्या 100 रुपयावर बँकेने 1000 रुपये केले आणि त्याच्यावरती सरासरी 8-9% व्याज कमवलं, तर बँकेची अर्निंग किती झाली? आणि बँक हे असं का करू शकते? कारण तुमच्या माझ्यासारखे लोक ही चूक करतात की आपण सेफ्टी किंवा सिक्युरिटीच्या नादी लागतो. वी डोंट बिकम फायनान्शियली लिटरेट. आपण आर्थिकदृष्ट्या निरक्षर राहतो आणि मग बँका, पीपीएफ मध्ये गव्हर्नमेंट आपले पैसे वापरतं, त्या पैशावरती रिस्क ते घेतात आणि मग ते मोठा पैसा कमवतात. सो तुम्हाला जर मोठा पैसा कमवायचा असेल, तुम्हाला जर असे रिटर्न्स हवे असतील की जे इन्फ्लेशनपेक्षा जास्त आहेत, तर तुम्हाला रिस्क घ्यायला लागेल. रिस्क घेण्यासाठी शिकावं लागेल आणि शिकायची तुमची तयारी नाही आहे म्हणून तुम्ही एवढ्या करतायत, म्हणून तुम्ही पीपीएफ मध्ये पैसे ठेवतायत. कारण तुम्ही प्रेमात पडलायत सिक्युरिटीच्या, तुम्ही प्रेमात पडलायत सेफ्टीच्या. ज्या लोकांना हे म्हणणं पडतंय त्यांनी कॉमेंट्समध्ये टाकायचंय ॲग्री. आणि ज्या लोकांना असं वाटतंय की मी जे सांगितलं हे काही खरं नाहीये, एवढ्या करत राहा, पीपीएफ मध्ये पैसे टाकत राहा. जे लोक डबल डिजिट रिटर्न्स कमवत आहेत ते श्रीमंत होणार आहेत, तुम्ही मध्यमवर्गीय राहा. चॉईस तुमचा आहे. प्लीज कॉमेंट.